ॲक्च्युली तर सुरुवातीला जर म्हणजे 1ली-2रीपर्यंत तर आम्ही बकऱ्यातच असायचो. शाळा कमी आणि बकऱ्यात जास्त असायचो. पण त्यानंतर मग 4थी-5वी नंतर मग मोस्टली सुट्टीला वगैरे बकऱ्यात असायचो. सो मग बकऱ्यातला दिनक्रम म्हणजे सकाळी 6ला वगैरे उठायचं. डहा वगैरे घेऊन यायचा कोकऱ्यासनी. त्यानंतर मग 8-8:30ला वगैरे दूध वगैरे पिळायचं. दूध पिळल्यानंतर दूध रवा मिक्स करून बारक्या पिल्लासनी दूध वगैरे घालायचं. त्यानंतर मग 9-9:30 वाजता वगैरे जेवण करायचं आणि बकरी उठवून चरायला घेऊन जायचं. त्यानंतर संध्याकाळी वगैरे 6 किंवा अंधार वगैरे घेऊन यायला म्हणजे तळावर यायचे. म्हणजे शेतकऱ्याच्या घराला जाऊन आम्हाला बोलायला लागायचं, हां, की आज तुमच्या शेतावर बकरी बसवू काय? हां, मग ते आम्हाला बसवल्याबद्दल थोडा मॉनिटरी बेनिफिट पण द्यायचे हां, आणि चहा, साखरपुडा वगैरे पण द्यायचे. हां, पण मग काही शेतकरी काय म्हणायचे, "एकच दिवस बसव, 2च दिवस बसव." मग त्यांच्या म्हणण्यानुसार बसवायला लागायचं नाही. हां, मग ते बसवायचं. मग संध्याकाळी परत चरायला परत चरून आल्यानंतर संध्याकाळी परत काय, की परत दूध पिळायचं. परत हां, कोकरासनी दूध-बीध घालायचं हां, आणि संध्याकाळी मग जेवण वगैरे झालं असतं. मग कुत्री पण असायची, 4-5 कुत्री पण असतात नाही, कारण हां, चोरी वगैरे झाली तर कोणतरी माणूस वगैरे बाहेर झाला तर ते एक टाक असं भुंकत राहतात. हां, मग त्यावरून कल्पना येत राहते, की बाबा कोणतरी बाहेरचा माणूस आलाय. हां, हां, मग हे सारखं दिनक्रम असायचं. मग आम्ही समजा सुट्टीला वगैरे असायचो. लहान वेळ असायचो त्यावेळी तर आम्ही पिल्ली वगैरे चरायला घेऊन जायचो. पण जसं आम्ही 9वी-10वीला किंवा 11वी-12वीला जसं गेलो, त्यानंतर मग मामांची आमची मुलं दोघं पण बकऱ्यातच आहेत. मग त्यांच्यासोबत कळपाला चरायला घेऊन जायचो किंवा मग दूध वगैरे काढणे वगैरे म्हणा सगळ्या गोष्टी करायचो आम्ही.